घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे विचार करत आहोत की सुमित्रा मूर्खासारखी मात्र आता शरूची साथ का देत आहे, पण तीच सुमित्रा 7 कोटींचे पैसे मात्र आता इकडे शरूनेच त्या रूम मधून चोरल्याचं सगळ्यांच्या समोर आणत अशा पद्धतीने जानकी आणि ऋषिकेश या दोघांची मात्र आता साथ देणार आहे. आणि एका झटक्यात मात्र आता शर्वरीने चोरलेले 7 लाख देत सगळ्या दागिन्यांच्या सकटचा हिशोब सरूचा घेणार आहे. दागिने आणि त्याचबरोबर मात्र आता 1.5 कोटी रुपये जे आता इकडे सौमित्रकडून घेतले त्या सगळ्याचा हिशोब ज्या वेळेला मात्र आता सुमित्रा इकडे घेणार आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मालिकेचा टर्निंग पॉइंट येणार आहे. आपल्याला आतापर्यंत असं वाटतंय की सुमित्रा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे म्हणजे प्रत्येक वेळेला शरूची साथ देऊन मूर्खपणा करते आहे, पण तीच सुमित्रा ज्या वेळेला मात्र आता योग्य ती गोष्ट करते, ती कशी करते, काय करते सविस्तरपणे पाहू. इकडे आपण पाहिलं की शर्वरी हुशार आहे. तिला काहीही करून ते 7 लाख रुपये मिळवायचे आहेत आणि ते 7 लाख रुपये मिळवण्यासाठी ती साम दाम दंड भेद कोणतीही गोष्ट आता करायला मागे पुढे पाहत नाहीये. आणि त्याच वेळेला ती आता ऐश्वर्याला मात्र इकडे सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तू आता ती 7 कोटींची बॅग आणून दे आणि तरच मी तुझ्यावरती मात्र आता विश्वास ठेवेन की तू या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने आहेस. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या म्हणते, पण मला कशी काय ती जानकी टाकास तूर लागून देईल? अगं आतापर्यंत इकडे आता म्हणजे जानकी मला का ती बॅग देईल तुला समजत नाहीये का? जानकी माझ्यावरती विश्वास तरी का ठेवेल? मुळातच या सगळ्यामध्ये आता मी तुझ्या बाजूने आहे हे तिला कळलेलं असताना ती मला बॅगेला हात लावून कसा देईल? यावरती मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते, हे बघ त्या गोष्टी तू मला सांगू नकोस, कारण आता तू किती आणि कशी हुशार बाई आहेस ना ही गोष्ट मला माहितीये. या आधी सुद्धा घरामध्ये किती आणि कशी कारस्थानं करत तू इथपर्यंत पोहोचलेली आहेस ते मला माहितीये ना. मग असं असताना तुला आता तुझ्या गोष्टी वापरून किंवा आता तुला या सगळ्यामध्ये तुझं डोकं वापरत काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये ती बॅग आणायची आहे आणि हाच तुझा टास्क असणार आहे, असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे ऐश्वर्याला टास्क दिलाय. आणि ऐश्वर्या गडबडलेली आहे, कारण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता पैसे जे जानकीने मोठ्या मेहनतीने 7 करोड रुपये आता आपल्या हातात घेतलेले आहेत ते पुन्हा हिच्या हातात देणं कितपत योग्य आहे? नाही, पण हिचा विश्वास जिंकून त्या 7 करोडच्या पेक्षा मोठी गोष्ट जर का आपल्याला मिळवायची असेल तर हिचा विश्वास जिंकायलाच पाहिजे आणि ती कबूल करून बसते. ठीक आहे, तू जर का म्हणत आहेस ना की या सगळ्यामध्ये आता इकडे तुला ती बॅग हवे तर मी ती बॅग आता नक्कीच आणेन, असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे लगेचच जानकी सांगायला लागते शर्व इकडे आता अवंतिकाला की अवंतिका म्हणजे आता खरंच ही तिला काय काम सांगते ना याच्यावरती पुढचं आता ठरणार आहे. पुढच्या गोष्टी मात्र आता ज्या काही आहेत ना ते तिला जे काही काम सांगितलं जाईल ना ते तिने टास्क पूर्ण करणं गरजेचं आहे. यावरती इकडे आता आपण पाहतोय की बोलत आहे ती म्हणजे स्वतः आता ऐश्वर्या की ठीक आहे, तुला जर का या सगळ्यामध्ये माझ्यावरती अजूनही डाऊट वाटतोय ना तर मी स्वतःला सिद्ध करायला तयार आहे, असं म्हणत मात्र आता ती या सगळ्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती बॅग चोरायला तयार झाले. आणि या सगळ्यामध्ये शर्वरीला वाटतंय की आपण जिंकलेलो आहोत, पण त्याच वेळेला मात्र आता इकडे जानकीकडे ऐश्वर्या आलेली आहे. ऐश्वर्या ज्या वेळेला जानकीकडे येते आणि ती जानकीला सांगायला लागते, जानकी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. तिला माझा विश्वास जर का म्हणजे तिचा विश्वास जर का आता मी संपादन करायचा असं वाटत असेल ना तर या सगळ्यामध्ये मला आता ती पैशांची बॅग इकडे लागणार आहे, असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते, ती पैशांची बॅग आपण मोठ्या मुश्किलीने मात्र आता वाचवलेली आहे. आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते, हो मला माहितीये, पण मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये त्या पैशाच्या बॅगेचा विचार करण्याच्या पेक्षा जास्त विचार करायला पाहिजे, तो म्हणजे नाना आणि आता इकडे विक्रांत भाऊजी यांच्या आता म्हणजे यांच्या खुनाच्या सत्य उलगडण्याचा. आणि त्यासाठी मला असं वाटतंय की आपण हे पाऊल 100% उचलायला पाहिजे. जानकी म्हणते, ठीक आहे, तुला जर का वाटतंय ना की या सगळ्यामध्ये हे करायला पाहिजे तर मी आता एकच काम करते आणि ते काम म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये मात्र आता आजच्या दिवसाला मी दार उघडं ठेवून देते आणि दार उघडं ठेवून आता त्या दाराच्या इथून तू आतमध्ये ये आणि जे काही पैसे आता ठेवलेले असतील ते घेऊन जा, म्हणजे रात्री मी तुला कधीही काहीही अडवणार नाहीये, असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगते, ठीक आहे, काहीही झालं तरी आजच्या रात्री मला आता पैसे चोरायला आलंच पाहिजे
आणि हे पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये मी चोरणार म्हणजे चोरणार असं म्हणत दोघींचं प्लॅनिंग ठरलंय. आणि आता जानकी तिला ऑलरेडी सांगते की मी कोणत्याही प्रकारे तुला आता आडकाठी करणार नाहीये. ते पैसे चोरण्यासाठी तू फक्त ऋषिकेश झोपल्यावरती ये, जेणेकरून ऋषिकेशला या सगळ्यामध्ये काहीच संशय येणार नाही, असं दोघींचं प्लॅनिंग ठरतं. तोपर्यंत मात्र आता शर्वरी तिकडे आलेली आहे आणि शर्वरी आता इकडे ह्या दोघींना एकत्रितरित्या पाहते. पण आता त्याच वेळेला मात्र आता जानकी सांगते कितीही दोघींनी प्रयत्न करा, दोघींनी या सगळ्यामध्ये काहीही केलं तरी सुद्धा तुम्ही आता मला हरवू शकत नाहीयेत. कितीही काही प्लॅनिंग करा, प्रत्येकाच्या पुढे आता ही जानकी अशीच खंबीरपणे उभी राहणार आहे, असं म्हटल्यावरती मात्र आता ऐश्वर्या शरूला सांगायला लागते, हे बघ मी तिला चांगलंच चिथवलेलं आहे, तू बिलकुल चिंता करू नकोस, काही झालं तरी माझ्या जाळ्यात ती इकडे आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने प्लॅनिंग करते. आणि पुढच्या दिवशी रात्रीच्या वेळेला इकडे आता सगळेजण झोपलेत, म्हणजे आता झोपलेली आहे ती म्हणजे स्वतः आता जानकी. म्हणजे जानकी जागी आहे, पण जानकीला माहितीये की ऐश्वर्या आतमध्ये येणार आहे आणि म्हणूनच जानकीने दार आता उघडं ठेवलेलं आहे. जानकीने जरी दार उघडं ठेवलं असलं तरी सुद्धा जानकी जागी आहे आणि जागी असलेली जानकी फक्त वाट पाहत आहे कधी एकदा ऐश्वर्या येते आणि ते घेऊन जाते. आणि तसंच घडतं. ऐश्वर्या येते, ऐश्वर्या बॅग घेते, पण ती ऐश्वर्या नाहीच तर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आलेली आहे, ती म्हणजे शरू. आणि शरूला या सगळ्यामध्ये मात्र आता कोणावरतीही विश्वास न ठेवता शरूला मात्र आता ते पैसे घ्यायचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि त्याचमुळे शरूने हे कारस्थान केलेलं आहे. ही गोष्ट मात्र आता कोणाच्या लक्षात अजूनपर्यंत आलेली नाहीये. जानकीला असं आता वाटतंय की इकडे ऐश्वर्या पैसे घेऊन गेली आणि त्या दिवशी रात्री ऐश्वर्या सुद्धा पैसे घेण्यासाठी आलेली आहे. पण ज्या वेळेला ऐश्वर्या पैसे घेण्यासाठी तिकडे येते आणि त्यावेळेला मात्र आता ऐश्वर्या पाहते तर काय, बेडरूम मध्ये पैसे अजिबात नाहीयेत. आणि आता जानकी तर मला म्हटली होती की मी या सगळ्यामध्ये पैसे ठेवेन, म्हणून ती आता जानकीला विचारायला आलेली आहे. जानकीला विचारायला आल्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, जानकी अगं असं का केलंस, तू मला म्हटली होतीस ना की आता तू या सगळ्यामध्ये पैसे ठेवून देशील म्हणून पैशाची बॅग यावती. म्हणते हो, म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता पैशाची बॅग ऑलरेडी ठेवलेली होती. आणि त्यावरती इकडे आता लगेचच ती सांगायला लागते, अगं नाही असं काय करतेस, मी पैशाची बॅग घ्यायला आले तेव्हा पैशाची बॅगच नव्हती आणि तू पण झोपली होतीस. त्यावरती ती म्हणते काय बोलतेस तू, किती वाजता आली होतीस. त्यावरती ऐश्वर्या टायमिंग सांगते आणि त्यावर जानकी सांगते, नाही त्याच्या आधी सुद्धा तू आली होतीस ना, आधी येऊन मात्र आता तू सगळे पैसे तिकडून काढून घेतलेस ना, आणि पैसे काढून मात्र आता या सगळ्यामध्ये तू आता म्हणजे गेली होतीस. त्यावर मी सांगते, नाही नाही मी तर पैसे घ्यायला आलेच नाही, मला तर माहीतच नाहीये की पैसे कुठे आहेत ते, मी आले तेव्हा पैसे नव्हते, असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी आणि ऐश्वर्या गडबडल्यात. आणि त्यावेळेला ऐश्वर्या मात्र आता सांगायला लागते, जानकी काय आहे हे सगळं. जानकी सांगायला लागते, मला असं वाटते की शरूवंश आपल्याला डबल क्रॉस करतायत, त्या आपल्याला डबल क्रॉस करून आता पाहतायत की या सगळ्यामध्ये मात्र आता पैसे कुठे आहेत काय आहेत. मला काय वाटतं माहितीये का, तू या सगळ्यामध्ये तिला आता असं सांग की पैसे घ्यायला मी गेले होते पण ते पैसे कुठे आहेत काय आहेत मला काही दिसलेच नाहीयेत. तिला आपल्यावरती विश्वास बसला पाहिजे. आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते, पण हे पैसे गेले कुठे. जानकी सांगते, ते पैसे कुठेही जाणार नाहीयेत, आता मी अशी शक्कल लढवते तू बघशीलच. आणि आता पुढचं प्लॅनिंग सुरू. इकडे आता शर्वरी सांगते, काय ग कुठे आहेत पैसे, म्हणजे तू मला म्हटली होतीस ना की आता पैसे आणून देशील, कुठे आहेत पैसे. आणि त्यावरती मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, असं काय करतेस, अगं मी काल रात्री गेले होते पण आता मला ते पैसे सापडले नाहीत, काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता तिथे बॅग पण नव्हती आणि काहीच नव्हतं. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगते, माझ्यासोबत काहीतरी उलटा गेम चाललेला आहे, मला कळतच नाहीये. शर्वरी सांगते, ठीक आहे मी तुला टेस्ट करत होते, मला या सगळ्यामध्ये समजलेलं आहे की आता तू माझ्या बाजूने आहेस, पैसे मीच चोरलेले आहेत. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या तिला विचारते, आणि ते ठेवलेस कुठे, तू या घरामध्ये कुठे ठेवले असशील ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. यावरती ती म्हणते, नाही मी आता आईच्या रूम मध्ये पैसे ठेवायला चाललेली आहे. आणि ज्या वेळेला ती आता सुमित्राच्या रूम मध्ये पैसे ठेवायला चालले, सुमित्राने मात्र आता तिला रंगे हात पकडलेलं आहे. रंगे हात पकडत मात्र आता सुमित्रा या सगळ्यामध्ये तिला आता चांगलंच फटकारते आणि ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात देते. कारण या सगळ्यामध्ये जानकीने मात्र आता सुमित्राला या आधीच विश्वासात घेत आता सगळं सत्य सांगितलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरण बदललेत आणि सुमित्राने मात्र आता तिन्ही सुरांची साथ देत इकडे आता तिला शरूला अटक करण्यामागे खूप मोठा हात केलेला आहे. एका झटक्यात सगळी समीकरणं बदललेली आहेत आणि शर्वरी जेलच्या आड गेलेली आहे.